श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 7 ऑक्टोबर 2025. वार मंगळवार. दैनिक पंचांग. शालिवाहन शके 1947. संवत 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. चांद्र ऋतू शरद ऋतू. पक्ष शुक्ल पक्ष. तिथी पौर्णिमा तिथी सकाळी 9:18 नंतर अश्विन कृष्ण पक्ष तिथी सुरू. ती पहाटे 29:54 आहे. नंतर नक्षत्र रेवती मध्यरात्री 25:28 नंतर अश्विनी नक्षत्र सुरू. योग ध्रुव 9:31 नंतर व्याघात योग सुरू पहाटे 29:35 करण दिवाकरण बव सकाळी 9:18 नंतर रात्रोकरण बालव 19:37 नंतर कौलवकरण 29:54 रवी कन्या राशीत आहे. चंद्र पहाटे 25:28 मीन राशीत आहे आणि नंतर चंद्राचा मेष राशीत प्रवेश होईल. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत गुरु 28 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत शुक्र 27 अंशावर. कन्या राशीत रवी 19 अंशावर. तुळ राशीत मंगळ 15 अंशावर. बुध 6 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 24 अंशावर. मीन राशीत चंद्र 17 अंशावर. शनी वक्री 3 अंशावर. नेपच्यून वक्री 6 अंशावर. आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. रवी प्रतियुती चंद्र. चंद्र केंद्रयोग गुरु. बुध षडाष्टयोग हर्षल. बुध केंद्रयोग प्लुटो. राहुकाळ मंगळवारी राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत असतो. राहुकाळ हा नेहमी अशुभ असतो. शुभ कार्य अथवा नवीन कामास सुरुवात राहुकाळात करू नये. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे. दिनविशेष पौर्णिमा तिथी ही क्षय तिथी. या तिथीचा क्षय होत आहे. कार्तिक स्नानारंभ. या दिवशी ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे. नवान्न प्राशन अमृत 23:28 नंतर. पितृपक्षातील महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. तिथीचे श्रवण केले असता आपल्यास लक्ष्मी प्राप्त होते. वाराचं श्रवण केलं तर आपल्या आयुष्याची वृद्धी होते. जर नक्षत्राचे श्रवण केलं तर आपल्या आयुष्यातील सर्व पातक निघून जाते. योगाचं श्रवण केलं असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते. शुभम भवन्तु.